गुड मॉर्निंग फ्रेंड, शुद्धाच ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्थ राहा, मस्त आणि मजेत राहा. चला आता सकाळचे 9:30 वाजलेत. आज म्हटलं सगळी कामं आवरूनच आता नाश्ता करावा, कारण का विरांशला इकडे आणायचं आहे मला. तर म्हटलं पहिला सगळी कामं आवरूयात आणि मग नाश्त्याची तयारी करूया. तर चला पोहे बनवणार आहे आता. सगळी तयारी करून घेतली, फक्त शेंगदाणे घ्यायचे. तर चला पहिला पोहे बनवते. आज आहे बघा बुधवार आणि विरांशला काल मी आणायला गेले होते इकडे. म्हणजे चला आता विरांशला इकडे आणू. तर विरांश ना झोपलेला होता, 10 वाजेपर्यंत झोपला होता सकाळी काल. म्हटलं आता काहीतरी पहिला नाश्ता देऊ सासूबाईंना, आणि हे पण आंघोळीला गेलेत, तोपर्यंत होईल आपला. चला विरांशकडे आली आहे मी. आणि विरांश आहे बघा, पिशवी घेतली, ह्याच्यामध्ये कपडे घेतले. काय आई, हा 2 पुस्तक घेतलं बघा विरांश. बापरे, अभ्यास करायचं त्याला. चला विरांशला घेऊन जायचं घरी. कलर्स घ्यायची का अभ्यासासाठी? बघा ते बघा कसे. हां, तिकडे ठेवू नको विरांश, पुन्हा तूच रडत बसतो. चला. अरे बापरे, ह्याच्यात टाकू का? हे बघा आता 5:30 वाजता झाले. विरांशची झोप झाली, विरांशचं खाणं झालं, दूध बिस्किट. आणि हे आता आले तेव्हा कुठं आम्ही चाललोत बघा विरांशकडे. विरांशची झोप झाली, हो की नाही म्हणू? तर आबा आल्यानंतर विरांश आणि आजी चालले घरी. आणि आभाळ आले का काय, आता पावसाळी वातावरण झालं आहे आणि आम्हाला जायचं होतं फिरायला. खरं विरांशला घेऊन चक्कर मारायला, पण पाऊस येतो का काय कोण असतं. वारं सुटतं. ही वेळ झाली ना 4च्या नंतर वारं सुटतं. तर चला असं आता हे आल्यानंतर आमची सुटका झाली तिकडून, कारण का सासूबाईंकडे पण लक्ष द्यायचं, मावशी नसल्यामुळे अशी धावपळ होती बघा. चला आता मम्मा वाट बघत बसली असेल ना विरांशी. हां, विरांशच्या मम्माला विरांश आता जाऊन मिठी मारणार आहे. बघा इकडे मी चहा बनवते. हां हो, विरांश बरोबर खेळत विरांशला मी चहा बनवते इकडे. आणि पाऊस येतोय बाहेर बघा. पाऊस बाहेर खूप आलं. ओ पाऊस दाखवू का भाऊ? पाऊस एकदम अचानक भरपूर पाऊस आलेला आहे. ओ राजा हां, हे बघा, हे पाहते इकडे मी तुम्हाला गेले ते थांब. गाडी काय? गाडी एकटी जाते का? आपाप शिवासारखी. अगो बाई, शिवाय ते कार्टून आहे ना, आपाप जातं ते. बटन आहे का ते? अरे बापरे. आपण थांबा, पण पाऊस बघा आला का बघू. केवढा जोरात पाऊस आलाय, अचानक पाऊस आलेला आहे. आपण लाईट लाव विनाश. हे ओढू नको, इकडे ये. हे बघा चांगलीच पावसाने हजेरी लावलेली आहे. नेमकं विरांशचं डॅडू अजून यायचं आहे आणि पाऊस जोरात आलेला आहे. हो उचल ना ते गाडी नाही मी इकडं. ते गाडीची काही उचलायची तुला नको. बघा कसला पाऊस आला म्हणून, डेंजर. कसला आला पाऊस म्हणून? डेंजर आले ना. आता डॅडू भिजत येईल ग बाबा, डॅडू भिजत येईल. आता कसं करावं बा, कसं करावं? विरांशचा डॅडू आता भिजत येणार आहे. आता विरांशला ना काळजी लागली, हो की नाही? काळजी करतो ना. हो, विरांशला काळजी वाटते बाबा. विरांश रडायला लागला. नाही माझं बाळ. हे बघा पावसाचा जोर वाढलेला आहे. आवाज येतो ना. आणि नेमकं विनायक अडकला आहे. विरांशचा डॅडू अडकला आहे पावसामध्ये. आता विरांशकडनं मी घरी चालले आणि विरांशकडनं हे बघा ही भाजी घेऊन चालले. विरांश काय म्हणतो मला, थोडी इथं ठेव, थोडीच घेऊन जा. इतका हुशार आहे का तू? हां, थोडी इकडेच ठेव, थोडी घेऊन जा. वा रे वा, शहाणा. मी म्हटलं मेथीची भाजी खराब व्हायला लागली. रसिकाला म्हटलं मी घरी घेऊन जाते, निवडून आणते उद्या सकाळी. रसिका म्हटली एखादी भाजी घेऊन जा मम्मी. तर म्हणतं थोडीच घेऊन.
थोडी ठेव, थोडीच घेऊन जा म्हणतो. किती हुशार आहे बघा, याला काही सांगायची गरज नाही आहे. मी जाऊ का? मी जाऊ का? तुझ्याकडची थोडी भाजी घेतली आहे मी, चालेल ना? हां, किती घेऊ? एवढीच घे. थोडी घे, थोडी ठेव ठेव म्हणतो. चला, हे बघा घरी चालत आहे बघा. पाणी बघा, पावसाचं पाणी किती वाहतं आमच्या इथे. पाऊस चांगलाच झालेला आहे. हे पहा, आता पावसाच्या पाणीतून जायचं. किती पाणी बघा, चांगलंच व्हायला लागलं. एवढा पाऊस झाला. ती लाईट गेली दिसते. इकडून जाऊ आता. तिथं टँकर आलेले पाण्याचा. हे बघा, हे बघा कसं पाणी वाहतंय. एवढा पाऊस झालेला आहे. आणि नेमकं आत्ता विनायक आलेला. विनायक आत पडला, चांगला पावसात भिजत आला. चला, मी माझ्या आले लिफ्टजवळ. अजून पावसाचा जोर वाढला आहे बघा. आमच्याकडे लाईट गेली तर काय अंधार वाटत होता, आत्ता आली तर बघूया. चला घरी जाऊन. लिफ्ट तरी चालू आहे. कसं आहे, जनरेटर असतं ना, बॅकअप असतं, त्याच्यामुळे लिफ्ट चालू आहे. पण आता घरी गेल्यानंतर मला समजेल, कारण का मला आमच्या जे रसिकाच्या बिल्डिंगच्या इथनं कळालं की लाईट नाही, अंधार वाटत होता. चला बघूया. रसिकाकडे इन्व्हर्टर असल्यामुळे कळून येत नाही. चला, आली बघा, लाईट आहे आमच्याकडे. बाहेर न वाटत अंधार गुडूक. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता कालचा व्हिडिओ मी इथं पूर्ण करते. आज आहे गुरुवार आणि आता बघा नाश्त्याची तयारी करते आहे. पोळ्या झाल्यात माझ्या, भाजी पण. भाजी फक्त बनवते आता. यातमध्ये बटाटे लावलेत का, तर चटणी, बटाट्याची भाजी, डोसा आहे ना, आवडत नाही इडली. पण मिस्टरांना आवडत नाही इडली, त्याच्यामुळे मी डोसे बनवते. तर चला पटपट चटणी करून घेते. कोथिंबीर जरा ही झाली तर ठीक आहे. चला, कढीपत्ता, कोथिंबीर हे सगळे याच्यात मिक्स केले. फक्त मीठ आणि साखर मिक्स करायचे. हे पाहिजे तर भाजीची तयारी केलेली आहे. भाजी बनवते कुकरमध्ये आणि इकडे नाश्ता. चटणीला फोडणी देते 2 मिनिटात. चला, हे बघा इकडे नाश्ता तयार आहे सासूबाईंचा. आणि सासूबाई नाश्ता नको म्हटल्या आणि डोसा बघितल्यानंतर मला पाहिजे म्हणतात नाश्ता. आत्ता म्हणले नाश्ता नकोय मला. चला, आता नाश्ता झालेला आहे. नाश्ता केलेला आहे, बनवलेला आहे. तर विनाशला आणायला जाते आता इकडे. आज पण आमच्या मावशी येणार नाही आहे. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.